जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची जी काही जाहिरात आहे तर ती सध्या पब्लिश झालेली आहे. जवळपास 30,000 प्लस जाहिरात सध्या बघा आपल्याला आलेल्या आहे. आता जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा जे काही जनरेट आहे तर ते जनरेट सध्या होत नाही, कारण वेबसाईटवरती जो काही तांत्रिक सध्या अडचणी निर्माण झाल्या आहे आणि त्या लवकरच बघा दूर होतील. साधारण आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण उमेदवारांना जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते प्राधान्यक्रम सध्या बघा जनरेट होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या मिळालेली आहे. परंतु सध्या तरी जे काही आपल्याकडे आता हे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहे, काही बाबी आहे, काही सूचना आहे, तर त्या सध्या एकदा समजून घ्या. जेणेकरून तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर तुम्हाला जर त्या ठिकाणी चुकीच्या प्राधान्यक्रमावर किंवा चुकीच्या ह्या ठिकाणी विषयावर जर तुमची का निवड होऊन गेली तर पुढे तुम्हाला भविष्यामध्ये जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्या ठिकाणी अडचणी हे निर्माण होऊ शकतात. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट तर होणार आहे तुम्हाला, बरोबर. कारण ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे तर त्यांना 100% प्राधान्यक्रम जनरेट होणार. परंतु ते काही प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे तर ते प्राधान्यक्रम नेमके आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे आलेले आहे किंवा नाही हे देखील चेक करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तर सध्या आपल्याला माहिती आहे की एकदा तर जर का तुमची निवड झाली, जरी तुम्हाला कितीही 150 मार्क असेल, 160 असेल किंवा 140 असेल, कितीही मार्क असेल, जर तुमची एकदा का निवड झाली तर त्या ठिकाणी ह्या पदभरतीमधून तुम्ही सध्या बाद होणार. म्हणजे पुढच्या कोणत्याही वर्गासाठी तुमची निवड जी असेल तर ती सध्या बघा पुन्हा होऊ शकणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं जे काही प्राधान्यक्रम आहे, प्रेफरन्स आहे, तर ते सध्या तुम्हाला व्यवस्थित द्यायचे. त्याच्यासाठी ही जी काही सूचना आहे तर ती सूचना बघा सध्या उमेदवारांसंदर्भात इथं देण्यात आली. ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे या ठिकाणी क्लिअर करण्यात आले. आपल्याला संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जे आहे तर ते जनरेट करून लॉक करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. जवळपास आता हे 2 दिवस तर सध्या प्राधान्यक्रम जनरेट जे काही सध्या ऑफिशियल वेबसाईटवरती होत नाही आणि त्यामुळे 2 दिवस तर अशाही पद्धतीने बघा या ठिकाणी गेलेले आहेत. तर भविष्यामध्ये आगामी काळामध्ये या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात मुदतवाढ जी असेल तर ती नक्कीच आपल्याला मिळणार आहे. परंतु ह्या ज्या काही 7 ते 8 दिवसामध्ये कालावधीमध्ये तुम्हाला संपूर्ण प्राधान्यक्रम आहे तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसारच प्राधान्यक्रम सध्या बघा त्या ठिकाणी तुम्हाला जनरेट करून लॉक करायचे. त्याच्यासाठी एक महत्त्वाची इथं सूचना देण्यात आली आहे की तुमचे प्राधान्यक्रम किती महत्त्वाचे असणार आहे. तर त्याच्यासाठी बघा इथे एक 11 नंबरची सूचना आहे. त्याच्यात शासन निर्णय एक महत्त्वाचा 2/4/2026 ला निर्गमित केलेला होता आणि ह्या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली होती की टेट परीक्षा 2025च्या जे काही उमेदवारांनी ह्या ठिकाणी चाचणी परीक्षेत गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीची शिफारसीसाठी लागू राहतील. म्हणजे जी काही तुमचे गुण असेल ते गुण कितीही असेल, 150 असेल, 140 असेल किंवा 160 प्लस असेल किंवा तुमचे 100 गुण असेल, जर का तुमची एकदा ह्या ठिकाणी निवड झाली तर तुमचे जे काही सध्या पुढील जो काही गट असेल किंवा पुढच्या गटासाठी उदाहरणार्थ तुम्ही 1ली ते 5वी, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी ते 12वी असे जर तुम्ही पात्र असाल आणि चुकून जर समजा तुमची 6 ते 8 ला निवड झाली किंवा 1 ते 5 ला निवड झाली तर तुम्हाला पुढे तुम्हाला मोठे जे काही वर्ग आहे 11वी 12वी किंवा 9वी 10वी साठी सध्या बघा तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा तुमची निवड होणार नाही. म्हणून तुमचे गुण चांगले असेल, तुमची पात्रता 1 ते 12 असेल तर त्याच्यासाठी प्राधान्यक्रम तुम्हाला व्यवस्थित द्यायचे आहे. कारण इथं सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मुलाखतीशिवाय आणि ह्या ठिकाणी जे काही मुलाखतीसह ह्या दोन्ही प्रकारां मिळून तुम्हाला एक वेळची सध्या इथं संधी मिळणार आहे आणि म्हणजेच पवित्र पोर्टल मार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणाच्या आधारे दुसऱ्या पदावर ह्या ठिकाणी निवड होणार नाही. उमेदवारांनी निवडीत जे काही पुन्हा सहभागी व्हायचे जर असेल तर अशा त्यांना नव्याने चाचणी परीक्षा त्या ठिकाणी बघा द्यावी लागेल. कारण शिक्षक पद भरतीमध्ये आता सध्या सुरू आहे फेज 1, बरोबर. कारण फेज 1 मध्ये 30,000 जे काही वेकेन्सी सध्या आलेले आहे. त्यानंतर पुढे आपल्याला वेगवेगळे जे काही राऊंड आहे, उदाहरणार्थ फेज 2 होणार आहे. त्यानंतर आपल्याला ह्या फेज 1चा कन्व्हर्टेड राऊंड होईल, बरोबर. त्यानंतर जे काही अपात्र गैरहजर राऊंड होईल. त्यानंतर जे काही इतर जे काही राऊंड आहे तर असे 2 ते 3 राऊंड सध्या होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा जे काही उमेदवार एकदा निवड झाली तर त्या उमेदवारांना पुन्हा निवडीची संधी सध्या असणार नाही. म्हणून हे प्रेफरन्स आहे तर हे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित सध्या अनालिसिस करून द्यायला पडेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे काही प्रेफरन्स आहे तर त्या संदर्भात इथं बघा 12 नंबरच्या पॉईंटमध्ये देण्यात आले. तर विदाऊट इंटरव्ह्यू साठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जास्तीत जास्त तुम्ही 100 प्रेफरन्स जे आहे
तर ते लॉक करू शकतात. आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी एकंदरीत 50 प्रेफरन्स, म्हणजे हे जे तुमचे 150 प्रेफरन्स आहे, तर हे प्रेफरन्स तुम्हाला एकदा सध्या लॉक करायचे. जर का तुम्हाला फक्त विथ इंटरव्ह्यू संदर्भात किंवा विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात ह्यापैकी तुम्ही कोणतंही एक देखील सध्या लॉक करू शकता. जर का तुम्हाला ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू मध्ये जर जायचं नसेल तर ते प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी लॉक देखील करू शकत नाही. बरोबर, म्हणजे तुमच्या आवडीनुसार आहे. जास्तीत जास्त जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार इथं लॉक करू शकता. मात्र जे काही कॅपॅसिटी असणार आहे, म्हणजे इथं जास्तीत जास्त 50 विथ इंटरव्ह्यूसाठी आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100. आता हे प्रेफरन्स तुम्ही लॉक करत असताना जे काही तुम्हाला व्यवस्थित बघा त्या जाहिरातीच्या आलेल्या जाहिरातीचं ॲनालिसिस करायचं आहे. एकंदरीत संपूर्ण उमेदवारांनी 100 आणि ह्या ठिकाणी तुम्ही जरी जाणार नसाल विथ इंटरव्ह्यू संदर्भात तरी देखील हे प्रेफरन्स जर तुम्ही लॉक करायचे, कारण इथे 100 मध्ये जर तुमची निवड झाली नाही तर पुढच्या 50 मध्ये तरी कुठंतरी निवड तुमची होऊ शकते. म्हणून हे देखील तुम्ही लॉक करून घ्यायचे. तर हे सध्या 150 जे प्रेफरन्स आहे तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा इथं मुद्दा देण्यात आलाय की जे प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यापूर्वी आपली जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे तर ती व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायची. कारण इथे म्हटल्याप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आहारतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक कारणामुळे अपवादात्मक प्रकरणी अथवा स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक आहारतेशी अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये. असे केल्यास परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे जर तुम्हाला बाय डिफॉल्ट एखादा चुकीचा प्राधान्यक्रम, चुकीच्या विषयाचा प्राधान्यक्रम तुम्हाला जर जनरेट झाला, तुमचं उदाहरणार्थ तुम्ही मराठी विषयासाठी जर पात्र असाल आणि तुम्हाला हिंदी विषयाचा जर ह्या ठिकाणी प्राधान्यक्रम जर जनरेट झाला आणि त्याची जर तुमच्याजवळ सध्या कोणत्याही प्रकारची पदवी किंवा कोणत्याही प्रकारचं प्रूफ नाही आणि तुम्ही जर सध्या तो प्राधान्यक्रम लॉक केला आणि तुमची शिफारस झाली तर पुढे जे काही सध्या त्या ठिकाणी नियुक्तीसाठी किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाली तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जबाबदार असणार, कारण ते तुम्ही तिथं सिद्ध करू शकणार नाही. म्हणून तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक जी काही पात्रता आहे तर ती व्यवस्थित, आता तुमच्याकडे वेळ आहे, ती व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या की आपण नेमकं कोणत्या विषयासाठी इलिजिबल आहात. कारण बऱ्याचशा उमेदवारांनी पदवी परीक्षेसंदर्भात जे काही मुख्य विषय नमूद करायचा होता, परंतु त्या ठिकाणी काही उमेदवारांनी जनरल विषय देखील नमूद करण्यात आलेले. आता साहजिक आहे, तुम्ही तिथं मुख्य विषय आणि जनरल विषय देखील तिथे नमूद केले असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचे प्राधान्यक्रम सध्या जनरेट होणार. ज्या उमेदवारांना अशा पद्धतीने जर जनरेट झाले तर नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला त्या संदर्भात पुढे काय करायचं त्या संदर्भात बघा गाईडलाईन्स नक्की केली जाईल. तर सध्या तरी प्रेफरन्स जे आहे तर ते प्रेफरन्स आपल्याला आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण उमेदवारांना सध्या जनरेट झालेले पाहायला मिळतात. तर हे एकदा प्रेफरन्स जनरेट होणार, बरोबर, म्हणजे प्राधान्यक्रम तुमचे एकदा जनरेट झाले त्यानंतर तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसंदर्भात आपल्याला आपल्या पात्रतेप्रमाणे सध्या आले आहे किंवा नाही विषय किंवा जे काही प्रेफरन्स, तर ते व्यवस्थित चेक करूनच तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचे. तर ह्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहे तर ह्या तुम्ही एक लक्षात घ्या. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. ह्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. प्राधान्यक्रम जसे चालू होईल, जनरेट होईल, लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.